नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय आरआरबी आणि एनटीपीसी नुसार जी काय पदभरती चालू झालेली आहे, म्हणजे तिची एक्झाम डेट ही आलेली आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की कोणत्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की कोणते कोणते विषय येणार आहेत आपल्याला परीक्षेला. म्हणजे 2022 पासून पेपर पॅटर्न हा बदललेला आहे. म्हणजे आरबीआय या म्हणजे ज्या काही रेल्वेच्या परीक्षा आहेत त्या इंग्लिशमध्ये न होता मराठीमध्ये सुद्धा ही होणार आहे. तर त्याचे क्वेश्चन हे आपलं अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे, जीके मार्क्सचे प्रश्न हे आपण सगळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर मग या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, जे काही मुलींसाठी म्हणजे ज्या काही महिला फॉर्म भरणार आहेत ह्या आरबीआय म्हणजे रेल्वे रिकॉग्नाइज बोर्डच्या एक्झाम एनटीपीसी नुसार ज्या काय आरआरबीच्या एनटीपीसी नुसार ज्या काय पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी कोणतं पद हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे जास्त संपर्कात न येता लेडीजसाठी योग्य पद हे कोणतं असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आपण केलेल्या व्हिडिओमध्ये डेट कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. डेट तर बघा, मग आपल्याला ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांचे फॉर्म ओपनिंग कधीपासून होणार आहे. ग्रॅज्युएशन वाल्यासाठी 21/10/2025 पासून यांचे फॉर्म हे ओपनिंग होणार आहे. तर तसंच मग फॉर्मची क्लोजिंग काय असणार आहे, 20/11/2025 ते फॉर्मची क्लोजिंग असणार आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला एका महिन्याचा कालावधी हा आहे. म्हणजे एनटीपीसी नुसार ग्रॅज्युएट आहेत त्यांनी हे ग्रॅज्युएट फॉर्म भरायचा, म्हणजे ही फॉर्मची त्यांची डेट असणार आहे. तर मग 12वी वाल्यांसाठी काय डेट असणार आहे, 12वी वाल्यांसाठी काय डेट असणार आहे, 28/10/2025 ते 27/11/2025 अशी ही डेट असणार आहे. पूर्ण दोन्ही ग्रॅज्युएशन वाल्यालाही आणि 12वी वाल्यांनाही एका महिन्याचा कालावधी हे फॉर्म भरण्यासाठी आहे. तर अगदी आपल्याला शेवटीही फॉर्म भरायचा नाही आणि एकदम स्टार्टिंगलाही फॉर्म भरायचा नाही. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधून हे फॉर्म येणार आहेत. तशा पद्धतीने आपण आपल्या रुटीन नुसार फॉर्म भरायचा आहे. तर मग हे कोणते कोणते पद आहे तर बघा, मग आपण ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे एज काय असणार आहे, 18 ते 30 वर्ष. तर आपण बघितलेलं आहे ओबीसी साठी हे एज असणार आहे 18 ते 30 वर्ष. मग ओबीसी साठी 18 ते ओबीसी साठी असणार आहे 3 वर्ष ऍड करायचे. हे 18 ते 30 वर्ष ओपन कॅटेगरी वाल्यासाठी असणार आहे ना. 18 ते 33 वर्ष हे ओबीसी इतर मागासवर्गीय मध्ये ज्या काही जमाती आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष आणखीन ऍड करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन प्लस केले असता म्हणजे 35 वर्ष 18 ते 35 वर्ष एनटीएससी या कास्ट साठी हे एज असणार आहे. तर बघा, ऑफ सिनियर क्लर्क टायपिस्ट हे पद कसं असणार आहे, म्हणजे असिस्टंट म्हणजे रेल्वे विभागामध्ये जे काही म्हणजे रेल्वेचे स्टेशन असतात तिथं असिस्टंट कम टायपिस्ट म्हणून हे पण महिलांसाठी योग्य पद असणार आहे. तर मग याचं एज काय असणार आहे, ओपन साठी 18 ते 30 वर्ष असं असणार आहे. तर मग ट्रेन क्लर्क म्हणून म्हणजे जे काही ट्रेनचे आपण रिझर्वेशन वगैरे बुकिंग करतो त्याच्यासाठी हे ट्रेन क्लर्क म्हणून असणार आहे. याचं एज काय असणार आहे, 18 ते 30 वर्ष हे याचं एज असणार आहे. कमर्शियल कम म्हणजे जे आपण जे प्रवास करतो त्यांचे तिकीट जे चेक करणारा असतो म्हणजे कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणून हा तो असतो. तर त्याच्यासाठी हे महिलांसाठी हे योग्य हे पद नसणार आहे. हे पद महिलांसाठी योग्य नाही. 18 ते 30 वर्षापर्यंत हे वयोमर्यादा असणार आहे. तर महिलांसाठी मग हे कोणते 3 योग्य पद हे असणार आहेत, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणून, असिस्टंट क्लर्क सिनियर कम टायपिस्ट म्हणून, ज्युनियर कम कीपर्स म्हणून आणि ट्रेन क्लर्क म्हणून हे असे हे 3 पद योग्य असणार आहेत महिलांसाठी. ज्या काही महिला फॉर्म भरत आहेत त्यांनी, तर याच्यामध्ये बऱ्याचशा जागा ह्या निघालेल्या आहेत. म्हणजे एकूण किती आहे,
8,875 अशी ही भरती आहे. ज्यांनी कोणी ग्रॅज्युएट आहे त्यांनी ग्रॅज्युएटच्या बेसवर हे फॉर्म भरू शकता. जे कोणी बिगर म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये ते 12वीवर पण सुद्धा. तर मग सब्जेक्ट मध्ये मार्क्स कशा पद्धतीने घ्यायचे, सब्जेक्ट मध्ये मार्क्स कशा पद्धतीने घ्यायचे तर बघा मग. तर मॅथमॅटिक्स हे आताच्या काळाला मॅथ मध्ये बऱ्याचशा पैकी हे झालेलं आहे. तर किती आपल्याला 30 पैकी 20 पडले तरी हरकत नाही. तर मग रिझनिंग तर सगळ्यांना जमते. 30 पैकी 30 आपल्याला पडू शकतात रिझनिंग मध्ये. आणि जीके जीएस मध्ये आपल्याला कमीत कमी 25 तरी पडतील ना. असे मिळून आपले किती 50-75 मार्क्स तर होणारच आहे. तर याच्यामध्ये काय असते, निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीने असते, 1/3 नुसार ही निगेटिव्ह मार्किंग असते ह्या एक्झाम साठी. तर याच एक्झाम साठी आपल्याला 1/3 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असते. तर बघा मग, तर आपला टायमिंग काय असणार आहे एक्झामचा, 90 मिनिटाचा. म्हणजे आपल्याला दीड तासाचा कालावधी या एक्झाम साठी आपल्याला 1.5 तासाचा कालावधी आहे. तर ज्यांनी कोणीही हे फॉर्म साठी अप्लाय करत आहात त्यांनी आतापासूनच थोडाफार अभ्यासाची तयारी करा, की अगदी खूप असंच महत्वाचं असं हे पद असणार आहे. सिनियर म्हणजे महिलांसाठीही योग्य असं हे पद असणार आहे. किंवा जे कोणी महिला पुरुष जे कोणी हे एक्झामची रेल्वे भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असं हे पद असणार आहे. रेल्वे भरतीमध्ये बऱ्याच जणांची खूप इच्छा असते की रेल्वे भरतीमध्ये प्रमोशन वगैरे होण्याची शक्यता असते आणि खूप चांगल्या की नॅशनल लेवलचं असं हे पद असतं रेल्वे भरतीचं. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी अप्लाय करत आहेत त्यांनी नक्कीच आतापासून अभ्यासाच्या तयारीला लागा, की जेणेकरून एक्झामची डेट येईपर्यंत आपण प्रॉपर एक्झामसाठी तयार असलेलो पाहिजे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.